भारतीय स्टेट बँकेची स्थापना ही ब्रिटिशकालीन असून भारतीय लोकांना लुटण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेली बँक आहे. इंग्रज जरी आपला भारत सोडून गेले असले तरी एसबीआय मधून भारतीय नागरिकांची लूट काही थांबत नाही असा प्रकार दिसत आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाचे अधिकारी एसबीआय म्युच्युअल फंड हे स्टेट बँकेचे असल्याचे सांगत एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये काहीही अडचण निर्माण झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया त्याबाबत दायित्व घेईल अशा प्रकारची वाक्ये सांगून गुंतवणूकदारांना दिशाभूल करत गुंतवणूक घेत आहेत. एका पत्राला उत्तर देताना एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाने योजना सुरू करताना सेबीची परवानगी घेतल्याचे नमूद केले. सदरील परवानगीविषयी सेबी यांना पत्रव्यवहार केला असता कोणतीही परवानगी दिल्याचे नाकारले आहे. स्टेट बँक स्टेशन रोड शाखा येथे चेक डिपॉझिट केला असता त्यावर राहुल साळुंखे एसबीआय विजापूर रोड शाखेचा शिक्का मारून दिला. याविषयी अधिक माहिती विचारली असता एसबीआय स्टेशन रोड शाखा येथील शाखा अधिकारी अनुराधा कपूर यांनी उत्तर दिले की स्टेशन रोड शाखेचा शिक्का नसल्याने विजापूर रोड शाखेचा शिक्का वापरला. दुसऱ्या एका पत्रात विजापूर रोड शाखेचा शाखा व्यवस्थापक उत्तर देताना म्हणाले राहुल साळुंखे विजापूर रोड शाखा येथे होता आणि विजापूर रोड शाखेत चेक डिपॉझिट होऊन येथील शिक्का त्यावर मारल्याचे स्पष्ट केले. एकच कर्मचारी दोन शाखांमध्ये एकाच वेळेस कसा कार्यरत असू शकतो यात 100% काहीतरी घोटाळा आहे. भारतीय स्टेट बँकेचे चेअरमॅन दिनेश खारा एसबीआय म्युच्युअल फंडच्या सेल्स मीटिंगला दुबई येथे हजर होते. याविषयी अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील एसबीआय अद्याप उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणून एसबीआयच्या व्यवहारांच्या बाबतीत अनेक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय स्टेट बँक इथून खासगी कंपन्यांची कामे बंद व्हावीत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा भारतीय मित्र परिवार व सर्व नागरिक आपले भारतीय स्टेट बँकेतील खाते बंद करतील असे सांगितले. आंदोलनकर्त्यांतर्फे उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे निवेदन दिल्याबाबत विजयकुमार अंकम यांनी माहिती दिली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.